नाही नाही आता आता ह्या सगळ्या गुन्ह्यांना 2-2 वर्षापासून कोण मागे घालत होते, त्याचा आका कोण आहे हे राज्याच्या गृहमंत्र्यांनी शोधलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. निवडकर आहे एका गरीब तरुणाचा फक्त 22,000 रुपये त्यांनी दिले नाहीत म्हणून त्याला नग्न करून मारहाण करून त्याचा हत्या करण्यात आली आणि ही हत्या 2 वर्षापूर्वी केली होती. आणि त्याच दरम्यान जे मुख्य आरोपी आहेत सिद्धेश शिरसाट हे शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला आणि कालच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये 2 वर्षामध्ये हा खून पसला पाहिजे म्हणून तो तिथले स्थानिक आमदार सध्याचे निलेश राणे यांच्याबरोबर कार्यरत होता, आज पण कार्यरत होता आणि त्याला ते वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्याला माहिती असेल की माझी अशी मागणी आहे की त्यांनी हा बिलोलकरला च्या हत्येतील हा सिद्धेश शिरसाट आणि त्याच्यावर असलेल्या सहकार्य वाचवण्यासाठी ह्यांनी कोणाकोणाला फोन केले याची माहिती पोलिसांनी घेतली पाहिजे. पोलिसांनीसुद्धा पोलिसांवर कोणता दबाव आणला हे राज्याच्या गृहमंत्र्यांनी घेतलं पाहिजे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पोलिसांना ह्या सिद्धेश शिरसाटला वाचवण्यासाठी कोणते फोन आलेत याचीसुद्धा तपासणी राज्याच्या गृहमंत्र्यांनी माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी केली पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला माहिती असेल की या बिलवलकराच्या हत्येच्या नंतर ही कारवाई सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांनी केली आणि त्याच्या विरोधात जिल्हा नियोजनमध्ये पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडेच 2 वर्षाचे तुम्ही गुन्हे कसे काय हे करताय असं जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये रेकॉर्डवर या ठिकाणी मागणी निलेश राणेंनी केली आहे. प्रकरणं दाबली असतील या संदर्भात संजय राव आपल्याला माहिती देतील. हो नाही नाही आता ह्या सगळ्या गुन्ह्यांना 2-2 वर्षापासून कोण मागे घालत होते, त्याचा आका कोण आहे हे राज्याच्या गृहमंत्र्यांनी शोधलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. अशी असेल की अशी अनेक प्रकरणं झालीत. काल पण एक माहिती कार्यकर्ती सावंत म्हणून तिला दिवसाढवळ्या तिच्यावर विनयभंग करण्यात आला आणि तिचा बलात्कार करण्याचा प्रयत्न करत होता आणि ह्या सगळ्यांना आता हे प्रकरण आता बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रकरण होत आहे आणि त्यामुळे ह्याचा आका कोण हा गृह खात्याने शोधला पाहिजे. ही दुसरी संघटनात्मक बैठक होती. या प्रकरणाचा आम्ही पाठपुरावा करत आहोत आणि आम्ही त्या बिलवलकर कुटुंबियांना न्याय देऊ.